मंडळी, जगात कुठे ना कुठे काही ना काही सतत चालू असतं. फक्त त्यातल्या काही गोष्टींचा आपल्यावर परिणाम होतो, काहींचा नाही. पण नुकतीच मराठी माणसाला चॅलेंज करणारी एक गोष्ट इटलीच्या मिलानमध्ये घडली. प्राडा फॅशन वीक आणि त्यामध्ये रॅम्पवर वापरण्यात आलेली आपली महाराष्ट्रीयन कोल्हापुरी चप्पल तशी फार आधीपासून अस्तित्वात आहेच. पण प्राडा या इंटरनॅशनल ब्रँडने ही चप्पल वापरल्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष आपल्या महाराष्ट्राकडे वळलं. जगभरात याबद्दल चर्चा सुरू झाली. साधी 1000 ते 5000 मध्ये मिळणारी ही आपली कोल्हापुरी चप्पल प्राडा लेदर सँडल म्हणून तब्बल 1,00,000 रुपयांना विकणार आहे. दरम्यान अनेक फॅशन डिझायनर्सनी या पारंपरिक चपलेची सस्टेनेबल अँड टाइमलेस फॅशन म्हणून प्रशंसा केली. पण याच कोल्हापुरी चपलेचा नेमका इतिहास काय? ही चप्पल सर्वात आधी कोणी बनवली? या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेऊया. पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. तर कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी माणसांचा रांगडेपणा, त्यांचा रुबाब आणि त्यांचा हाच रुबाब एका गोष्टीतून अगदी स्पष्ट जाणवतो, ती म्हणजे कोल्हापुरी पायतान. अर्थात इथे बनवण्यात येणारी खास चप्पल कोल्हापुरी. राजकीय नेत्यांपासून सिने कलाकारांपर्यंत या कोल्हापुरी पायतानाची भुरळ सगळ्यांनाच असते. आता आज ही चप्पल जगभरात गाजतेय, पण हे यश कोणा एकाचं नाही, तर एका राजापासून संपूर्ण प्रजेपर्यंत प्रत्येकाचं हे यश आहे. कसं बघूया. तर या कोल्हापुरीच्या इतिहासात डोकावलं तर याची निर्मिती सगळ्यात आधी 12व्या शतकात झाली. तेव्हा कर्नाटकच्या बिदर येथील राजा बिज्जल आणि त्यांचे पंतप्रधान बसवण्णा म्हणजेच बसवेश्वर यांनी सर्वप्रथम स्थानिक कॉर्डवेअर्सना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापुरी चप्पल उत्पादनास प्रोत्साहन दिलं असं सांगण्यात येतं. पुणेरी जोडा, जयपुरी चढाव याबरोबरच कोल्हापुरी चपलांची निर्मिती झाली. पुढे पुणेरी जोडा जवळजवळ नाहीसाच झाला, तरी जयपुरी चढाव आणि कोल्हापुरी चप्पल मात्र आजही टिकून आहेत. दरम्यान कोल्हापुरी पहिल्यांदा 13व्या शतकात घातली गेली होती. तेव्हा या चपलांचं डिझाईन जाड चामड्याचं होतं, ज्यात मजबूती आणि टिकाऊपणा होता. मात्र पुढे 1920च्या दशकात कोल्हापुरातील कारागिरांनी या डिझाईन्समध्ये बदल करून ती अधिक आरामदायी आणि हलकी केली आणि तेव्हाच ही कोल्हापुरी खऱ्या अर्थाने ब्रँड म्हणून उदयाला आली. नंतर कोल्हापुरी चप्पल उद्योगाला प्रोत्साहन दिलं छत्रपती शाहू महाराजांनी आणि त्यांनीच याचं उत्पादन वाढवलं आणि या प्रदेशात 29 टॅनिंग सेंटर्सची स्थापना केली. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि कर्नाटकातील बेळगाव, धारवाड, बागलकोट आणि विजापूर या 8 जिल्ह्यांमध्ये ही चप्पल प्रामुख्याने बनवली जाते. दरम्यान या कोल्हापुरी चपलेचे अनेक प्रकार आहेत, जसं की कापशी, पायतान, कचकडी, बक्कलनाली, पुकरी इत्यादी. मोस्टली ही नावं त्यांच्या गावावरून देण्यात आली आहेत. पण ही चप्पल इतकी खास काय? तर या चपलांची खासियत म्हणजे 100% नैसर्गिक चामड्यापासून हाताने बनवलेली असते. कोणत्याही मशीनचा यात वापर नाही आणि टिकाऊपणा तर एवढा की वर्षानुवर्ष टिकते. ही कोल्हापुरी चप्पल बनवण्याची नॅचरल प्रोसेस प्राण्यांच्या कातडीवर प्रक्रिया करण्यापासून सुरू होते, ज्याला सुमारे 3-4 महिने लागतात. या पद्धतीत कोणतंही रसायन वापरलं जात नाही, फक्त झाडं, पानं इत्यादींपासून टॅनिंग केलं जातं. त्यामुळे मऊ टिकाऊ चामडं मिळतं. दरम्यान सपाट सोल, मजबूत बांधणी आणि पायाच्या बोटाच्या लूपसह खास डिझाईनसाठी ही चप्पल ओळखली जाते. आता ही एक चप्पल बनवायला साधारण 3-4 दिवस तरी लागतात, कधी कधी 10 ते 12 दिवसही लागतात. इतक्या मेहनतीचं आणि बारीक कलाकुसरीचं हे काम असतं. आज जवळपास 25,000 पेक्षा जास्त कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहेत. कोल्हापुरी चप्पल व्यवसायातून दरवर्षी सरासरी 40 कोटी रुपयांहून अधिकची उलाढाल होते. आता बघायचं झालं तर Amazon, मिंत्रा यासारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सुद्धा याची मागणी वाढली आहे. या साईट्सवर या पारंपरिक चप्पल लक्झरी बोहो फुटवेअर म्हणून विकल्या जातात. पण या कोल्हापुरीच्या आजवरच्या प्रवासात घडलेली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 2019 साली कोल्हापुरी चप्पलेला मिळालेला GI टॅग. यामुळेच ही कोल्हापुरी चप्पल खऱ्या अर्थाने जगभर पोहोचली. पण याच कोल्हापुरी चप्पलेला त्यांच्याच देशात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय आणि इथल्या कारागीर लोकांना अशी भीती आहे की ही कला लवकरच नष्ट होईल. यामध्ये प्रामुख्याने कामगारांची कमतरता ही एक मोठी चिंता आहे, कारण सध्याची तरुण पिढी जास्त पैसे आणि स्टेबल जॉबच्या नादात हे काम करायला तयार होत नाही. शिवाय देशात स्वस्त आणि सेम गोष्टींचा ओघ वाढलेला असताना खऱ्या आणि अस्सल कोल्हापुरीला लोक विचार येण्याशी झाले आहेत. मगाशी आपण बोललो ती नैसर्गिक प्रक्रिया, पण या व्यतिरिक्त एक रासायनिक पद्धत सुद्धा आहे जी सोपी आणि फास्ट आहे, जी कमीत कमी दिवसात तयार होते, पण त्यात गुणवत्ता कमी आणि त्यामुळे पायाला खाज सुटणं, ॲलर्जी यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. आता तुलना करायची झाली तर हँडमेड चामड्याच्या चप्पलेपेक्षा ही चप्पल स्वस्त असते आणि इथेच लोक फसतात.
आता परत प्राडाकडे, ज्यामुळे तिची आज जगभर ओळख होते. भारतीय डिझाईन्सना जगभरातून इतकं प्रेम मिळतंय हे पाहणं खूपच छान आहे. पण जेव्हा कुठलाही ब्रँड, आपण इंट्रोड्यूस केलेली एखादी गोष्ट ॲक्च्युअल कुठून आली हे न सांगता त्यातून नफा मिळवतो, तेव्हा ती समस्या बनते. आता आज ती 1,00,000 रुपयाची चप्पल वेअर करणं लक्झरियस वाटेलही कदाचित, पण खरी लक्झरी म्हणजे तुम्ही काय घालता ते नाही, तर ते कोणी बनवलंय, ते कुठून आलंय आणि ते का महत्त्वाचं आहे हे जाणून घेण्यात आहे. कोल्हापुरी आपल्या महाराष्ट्राची, किंबहुना आपल्या भारताची शान आहे. आज काही दिवसांपुरता तो ट्रेंड असेलही, पण कोल्हापुरी आपल्या वारशाचा भाग, आपल्या कलेचा सन्मान आणि आपल्या कष्टकरी हातांची कमाल आहे हे विसरून चालणार नाही. इतकंच. अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.